ओके, आता बघा, आत्ताच आपण एक प्रॅक्टिकल बघितलं, डबल याला ट्राय करू आणि त्याच्यानंतर तुमचे लिटमस पेपर जे तुम्ही बनवून आणलेले आहे ते लिटमस पेपरला आपण ट्राय करू. तर टर्मरिक पावडर आहे, टर्मरिक पावडरला सिंपल प्लेन वॉटर, कोणत्याच प्रकारचा ॲक्वाचा वॉटर किंवा असं काही घेतलेलं नाही आहे. सिंपल वॉटर घेतला आहे आणि टर्मरिक घेतले, त्याचं मिक्स सोल्युशन बनवलं आहे अशा प्रकारचं. ठीक आहे, आणि मग याच्यावर पूर्णपणे लावून घेतलं. याला ड्राय केलं तर चांगलं, नाही केलं तरी अजून चांगलं. का बरं? ड्राय केल्यामुळे फक्त कट करायला कन्व्हिनियंट राहतो, बाकी फरक पडत नाही, कलर चेंजिंगवर फरक पडत नाही. जर सपोज टू बी ओला असेल तर आपल्याला कलर जो आहे खूप प्रॉम्प्टपणे दिसून जातो, एकदम डार्क कलर. तर टर्मरिक पावडर हा, जसं लाईम आपला ॲसिडिक सोल्युशन असेल किंवा आपला सॉल्ट हा दुसरा कोणता न्यूट्रल सोल्युशन असेल किंवा ॲसिडिक असेल किंवा बेसिक असेल, आणि निरमा मीन्स आपलं जे वॉशिंग पावडर आहे त्याचा एक सोल्युशन, तो ॲसिडिक कोणता आहे किंवा बेसिक कोणता आहे किंवा न्यूट्रल कोणता आहे आपल्याला आयडेंटिफाय करू शकतो. तर टर्मरिक हे आपल्याला बेसिक म्हणजे अल्कलाईन प्रोडक्ट दाखवून देते. काय दाखवते बेटा? अल्कलाईन प्रोडक्ट. तर टर्मरिकला कोणत्या सोल्युशनसोबत कलर चेंज होते ते आपण चेक करणार. तर पहिला आपण आत्ताच बघितलं होतं, तर एक साईडला मी टाकतोय, अदरवाईज नंतर मग तुम्ही लिटमस पेपर यूज करा. ठीक आहे, तर हा काय आहे बेटा? लेमन ज्यूस. ओके, तर याचा काही फरक पडतोय का? नाही, कारण की लेमन हा ॲसिडिक इन नेचर आहे. कोणता आहे बेटा? ॲसिडिक इन नेचर. होमवर्कमध्ये सांगू, ॲसिड कोणता ॲसिड राहतो लाईममध्ये? लेमनमध्ये कोणता ॲसिड राहतो? सायट्रिक ॲसिड. शाबाश. कोणता राहतो बेटा? सायट्रिक ॲसिड. सेकंड कोणता बेटा आपला? हा सॉल्ट. तर बघा, हा सॉल्टचा लिक्विड आहे, त्याच्यामध्ये दिसतच असेल, आय होप दॅट. आणि याच्यावर पण टाकतोय, काहीच फरक पडत नाही आहे, कलर चेंज झालेला नाही आहे. म्हणजेच की आपल्या अन्नामध्ये किंवा भांड्याला लागलेलं निंबू किंवा असलेलं मिठाचं प्रमाण कोणत्याही प्रकारचा कलर चेंज होण्यासाठी कारणीभूत नाही आहे. बरोबर आहे की नाही? मग शेवटचा ऑप्शन आहे आपला डिटर्जंट पावडर. हा डिटर्जंट पावडरचा कलर चेंज होते का ते चेक करू आपण. तर जास्त असतं टाकतोय, म्हणजेच की ते रेकॉर्डिंगमध्ये पण क्लिअर दिसणार, जास्त असतं. ओके, तर बघा, पूर्णपणे लाल. डिझाईन बी चांगली झाली आहे की नाही? ओके, गुड. म्हणजेच की आपल्या भांड्याचा जो काही एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये टर्मरिक असलेलं भांडं, म्हणजेच की ज्याच्यामध्ये हळदचं प्रमाण आहे, ज्या ते खरकट्या भांड्यामध्ये जे उष्ट प्रमाण आहे त्या उष्ट प्रमाणामध्ये हळदचं प्रमाण जास्त आहे, आणि आपला जो सोप आहे तो बेसिक आहे, अल्कलाईन आहे. तर या दोघांचं जेव्हा रिॲक्शन होतो तेव्हा टर्मरिक हा इंडिकेटर रेड कलर शो करतो, आणि त्याच्याचमुळे हा कलर चेंज झालेला आहे. क्लिअर आहे बेटा सगळ्यांना? 100% क्लिअर आहे. आता याच्यानंतर आपण बघू तुमचे इंडिव्हिज्युअल चेंज. काय करू? तुमचे बघा, रेकॉर्डिंगमध्ये पण बघून घ्या, पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे. ओके, रेडिश, पूर्ण डार्क रेड. आणि एवढा डार्क रेड का बरं भेटला आहे? कारण की हा जो पेज आहे याला लागलेली जी हळद आहे ओली असल्यामुळे. जर हे पूर्णपणे ड्राय असता तर एवढा म्हणजे क्रिस्टल क्लिअर कलर चेंज झाला नसता. क्लिअर आहे बेटा इथपर्यंत? आता याच्यानंतर आपण 1 बाय 1 अशी लाईन बनवायची. ओके, 1 बाय 1 डीप करायचं आहे तुम्हाला. कलर चेंज झालं, ज्याचा कलर चेंज झालं त्यांनी दाखवायचं आहे. ओके, क्लिअर आहे? आणि मी काय करणार आहे याच्यामध्ये, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डिटर्जंट पावडरमध्ये आपला कलर चेंज होते. तर याच्यामध्ये मी काय करणार, बाहेर फेकून दे बेटा, याच्यामध्ये काय करणार, मी वाटी चेंज करणार आणि तुम्हाला त्याच्यामध्ये डीप करायचं आहे. ठीक आहे? हां, चला लाईन बनवा, गर्ल्स असे, आणि त्या बॉईज या साईडला लाईन बनवा. चला चला बनवा लवकर, चला लवकर 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 लवकर. बंद करा. हां, 2ची लाईन बनवा तिकडे. चला, हां स्टॉप स्टॉप स्टॉप. हां, चला, झालं बोलणं झालं. चल मागव, जागा होऊन जाते, खूप जण आहे. फास्टमध्ये डीप करायचं आहे तुम्हाला, आणि वाटी मी देणार तुम्हाला. फक्त इथे आल्यानंतर डोळं बंद करायचं आहे, तुमचं डीप करायचं आहे आणि चाललं जायचं आहे. ओके, किंवा डोळे केव्हा उघडायचे, डीप करून बाहेर काढल्यानंतर. तर म्हणजे तुम्ही ॲसिडिकमध्ये केलं आहे का बेसिकमध्ये केलं आहे त्याचा आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे? तर बंद करून नका ठेवू, नाही तर झोपून येऊन जासाल. ठीक आहे? तर चल आता, हां चालले. हां चला, ऋतिक डोळे बंद कर, डोळे बंद कर, डीप कर. हां, टाक टाक टाक. गुड. दाखव. हां, पहा बरं कलर चेंज झाला आहे का?
म्हणजे तो कोणता सोल्युशन असू शकते? ॲसिडिक. म्हणजे कोणते दोन बेटा कोणते दोन ऑप्शन असू शकते? 3 सोल्युशन आहे आपल्याकडे, त्याच्यापैकी तिघापैकी कोणता असेल ते? ॲसिडिक. हो ॲसिडिक, पण कोणता सोल्युशन? सॉल्ट सोल्युशन, लेमन सोल्युशन का डिटर्जंट पावडरचं सोल्युशन? लेमन सोल्युशन. दुसरा नाही असू शकत? सॉल्ट सोल्युशनमध्ये कलर चेंज होते का? नाही होत. मग दोन्ही असू शकते की नाही? तर आपली पॉसिबिलिटी काय? कलर नाही चेंज झाला तर 2 आहे, एक तर लेमन, अदरवाईज सॉल्ट. कलर चेंज झाला तर ओनली 1 ऑप्शन, दॅट इज दी वॉशिंग पावडर निरमा. सबकी पसंद निरमा. चला ठीक आहे, नेक्स्ट. हां चल घे रे अदनान, बंद कर आगे. चल डिप कर. गुड. चेक कर बरं. कौन सा होगा? ये नहीं, नाम कुछ है कि नहीं? सॉल्ट हो सकता या फिर लेमन हो सकता. चला आता डायरेक्ट चेक करू आपण, ठीक आहे? ओके पप्पा. हां चल नेक्स्ट. चला चेंज. हां डायरेक्टच डीप कर आता, डायरेक्टच कर. हां बस दाखव तिकडे. कलर चेंज झालेला आहे का? यस. बघा आता याचा कलर बघा, जास्त रेड नाही झालं आहे, कारण की हा जो आहे लिटमस पेपर तयार केलेला ड्राय नाही आहे पूर्णपणे, आणि याच्यामध्ये जे हळदचा प्रमाण आहे कमी आहे, याच्यामुळे कमी लाल झाला या. ठीक आहे, चल घेऊन जाय तुझा पसारा सोबत. चला नेक्स्ट डुबवा 1 बाय 1. कोणता आहे सोल्युशन? सोल्युशन सांग फक्त. लेमन सोल्युशन. लेमन सोल्युशन. कलर चेंज झालं का? नाही. चला नेक्स्ट. कोणता आहे? सॉल्ट सोल्युशन. चेंज झालं का? नाही. त्याच्यात कर बरं. हां गुड झाला. चला ठीक आहे, नेक्स्ट. लेमन सोल्युशन. चेंज झालं का? नाही. चला नेक्स्ट. चेंज झाला आहे का? कोणता आहे सोल्युशन? डिटर्जंट. शाबाश. नेक्स्ट. तिकडे दाखव ना, मला काय दाखवून आलं आहे? चेंज झाला आहे का? नाही. चला नेक्स्ट. गुड. झालं का चेंज? यस गुड. चला नेक्स्ट. हे नाही चालू कर दे जो अभी रे. हां चेंज झाला आहे. यस. कोणता आहे? तर अल्कलाइन आहे का बेसिक आहे का ॲसिडिक आहे? बेसिक आणि अल्कलाइनमध्ये फरक नाही. शाबाश गुड. चला नेक्स्ट. नाही चालू कर. बेसिक. कोणता सोल्युशन घेतला? गुड. चला नेक्स्ट. वशिष्ठी कर. हां म्हणजे पूर्ण फायदा उचलायचा आहे ना. झालं का रेड? गुड. चला नेक्स्ट. बॉयज पूर्ण इकडे येऊन जा आता. चला झालं का? रेड झालं. म्हणजे कोणता आहे सोल्युशन? डिटर्जंट पाउडर. वशिष्ठ भी करेगा है क्या? कोणता झाला आहे का? रेड. अब वशिष्ठ की बारी. वशिष्ठ. शाबाश. रेड झाला आहे. गुड. बघा हा आहे डिटर्जंट पावडर सोल्युशन. आता बघा याच्यामध्ये क्रिस्टल क्लिअर तुम्हाला येलो आणि रेड कलरचा चेंज दिसत आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. झाला आहे. गुड. नेक्स्ट. सगळ्यांना रेड कलरचा करायचा आहे नाही रे. चला हो गया. बी सिरियस. रिकॉर्डिंग झालाय. उलटा धरलाय ना असा दाखव. गुड. चला. हां चला गर्ल्स बॉईज असे येऊन जा. सगळ्यांकडे आहे लिटमस पेपर. चला रुक जा, पहिले इनकी बारी आहे. कोणता सोल्युशनमध्ये डीप केलाय? शांत राहा. कोणत्या कोणता? लेमनमध्ये. कलर चेंज झाला आहे का? म्हणजे लेमनवाला ॲसिडिक असतो का बेसिक असतो? ॲसिडिक. गुड. चला नेक्स्ट. कशामध्ये केलं आहे? डिटर्जंट पावडर आहे ना. दाखव. ॲसिडिक आहे का बेसिक आहे? बेसिक. कारण की टर्मरिक रेड कलर कुठे इंडिकेट करतो? बेसिकमध्ये. ओके. नेक्स्ट. कांबळे कशात डीप केला आहे? सॉल्टमध्ये. चेंज झाला आहे का? नाही. चला नेक्स्ट. शाबाश. कशामध्ये डीप केला आहे बेटा? चेंज झाला आहे का? नाही. चला नेक्स्ट.
सॉल्ट चेंज नाही झाला. गुड. चला आता शेवटचा व्यक्ती वशिष्ठ. अगेन लेमन नाही झाला. आता वशिष्ठचा आहे अगेन एकदा लास्टवाला कलर चेंजिंगसाठी. तो कोणता आहे बेटा? डिटर्जंट पावडर. इथे हा प्रॅक्टिकल संपला. बढिया, मजा आली. आता हे निंबू पाणी बनवून घ्या आणि पिऊन घ्या. वा चला स्टॉप कर दे.